ज्या ज्या वेळी या पृथ्वीवरती अन्याय अत्याचार झाला, धर्म संपवण्याचं काम केलं दुष्टांनी, आणि त्या त्या युगाच्या शेवटी प्रत्यक्षात भगवंतानं अवतार घेतला आणि या दुष्टांचा नाश केला आणि धर्मस्थापना केली. मित्रांनो, त्याचप्रमाणे द्वापार युगाच्या शेवटी धर्मस्थापनेसाठी आणि सत्याचा विजय होण्यासाठी प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवंतानं अवतार घेतला, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, आणि सत्याच्या बाजूने उभे राहिले. आणि ती वेळ होती महाभारताच्या युद्धाची. आणि या महाभारताच्या रणमैदानावरती प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवत गीता सांगितली. आणि ही भगवत गीता प्रत्येक शब्द अमृतवाणी. 18 पुराणाचं रहस्य या भगवत गीतेमध्ये माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत माणसानं जीवन जगावं कसं हे भगवत गीता आपल्याला सांगते. आणि म्हणूनच मित्रांनो, आजपासून आपण संपूर्ण ही भगवत गीता म्हणजे 18 अध्याय आहेत, आणि प्रत्येक रविवारी एक अध्याय आपण या ठिकाणी वाचणार आहोत, ऐकणार आहोत. म्हणजेच फक्त मराठीतून बघा, सुंदर असं मराठी विवेचन त्या ठिकाणी ऐकणार आहोत. तुमच्या जीवनामधलं सगळं टेन्शन दूर होणार आहे. सगळं जीवन जगण्यासाठी पडलेले सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे भगवद्गीता आहे. आणि त्यासाठी आमचा हा व्हिडिओ आपण नक्की पहा आणि टेन्शन मुक्त जीवन जगा. मित्रांनो, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणून सुंदर अशा या भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. आणि पहिल्या अध्यायाचं नाव हे अर्जुन विषाद योग आहे. या कुरुक्षेत्रावरील युद्धस्थळावर सैन्याचं निरीक्षण. धृतराष्ट्र त्या ठिकाणी म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? संजय त्या ठिकाणी म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकाची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांच्याकडे गेला आणि त्यानं पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्यानं रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. आणि येथे या सैन्यामध्ये भीष्म, अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युधान, विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. आणि तेथे श्रेष्ठ शूर, वीर आणि बलशाली असे दुष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, सैव्य यांच्यासारखे योद्धे आहेत. तेथे पराक्रमी, युद्धामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवले आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचं नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तयार असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेमध्ये निपुण आहेत. तुमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभं राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे. आणि नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यामधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्यानं सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला. आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. आणि त्यानंतर शंख, ढोल, बेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंग एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. आणि दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. भगवान श्रीकृष्णांनी आपला पार्श्वजन्य नावाचा शंख वाजवला. अर्जुनाने त्यांचा देवदत्त नामाचा शंख वाजविला. आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वक्रोदर भीमानं आपला पौंड्र नामाचा शंख वाजवला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला. त्यानंतर नकुल, सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले.
हे राजन, महाधनुर्धन काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टंदुम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद आणि द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख त्या ठिकाणी वाजवले. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढत गेला आणि या निनादानं आकाश पृथ्वीतल दुमदुमून गेलं. धृतराष्ट्रपुत्रांची हृदय अगदी विदीर्ण झाली, घाबरली धृतराष्ट्रपुत्र. आणि हनुमानाचं चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्राकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाले, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेनं प्रेरित झालेल्या आणि ज्याच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्रामध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकन. आणि धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने लढण्यास आलेल्यांना मला पाहू द्या. आणि संजय म्हणाला, हे भरत वंशजा. या प्रकारे अर्जुनानं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ त्या ठिकाणी उभा केला. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशांना आता तू पहा. आणि दोन्ही पक्षातील सैन्यामध्ये आपले वाडवडील, आज्ये, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसे सासरे आणि हितचिंतक अर्जुनानं त्या ठिकाणी पाहिलं. आणि तेव्हा कुंतीपुत्र अर्जुनानं सर्व प्रकारच्या मित्रांना, नातेवाईकांना पाहिलं. तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेनं प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयांना कंप सुटला आहे आणि माझे मुख आता कोरडे पडले आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभं राहिले आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहेत आणि त्वचेचा दाह होत आहे. मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभं राहणं शक्य नाही आणि मला स्वतःचा विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्या नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे आणि कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारं विजय सुख, राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. हे गोविंद, ज्याच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची आणि जीविताची देखील इच्छा करावी, तेच जर आता रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे? हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा आणि संपत्तीचा त्याग करून तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारलं आणि मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी? हे जनार्दन, पृथ्वीच काय, तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. आणि धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार? या आततायी आक्रमणांना आम्ही जर ठार मारलं तर आम्हाला पापच लागणार आहे. आणि म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणं आपल्यासाठी योग्य नाही. आणि यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी हो? हे जनार्दन, जरी लोभानं प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्राशी भांडणं करण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळं होणाऱ्या अपराधाची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावं? कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतलेलं आहे. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचं पतन झाल्यामुळं हे वृष्णीवंशजा अवांछित संतती त्या ठिकाणी उत्पन्न होते आणि अनावश्यक संततीच्या वाढीमुळं कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यासाठी निश्चित नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रियासुद्धा पूर्णपणे थांबते. आणि वंश परंपरा नष्ट करणाऱ्या
आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्टकृत्यामुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्य उद्ध्वस्त होतात. हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असं ऐकलं आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकात नित्य निवास करतात. अरे रे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राज्य सुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळं आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत. आणि शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगलं होईल. आणि संजय त्या ठिकाणी म्हणाला की या रणभूमीवरती याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनानं आपलं धनुष्यबाण बाजूला टाकलं आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. तर बांधवांना अशा प्रकारे या भगवद्गीतेचा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं, टेन्शन मुक्त अगदी. आपण जन्मालाच का आलो आणि आपलं काय नक्की काम आहे या ठिकाणी हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपण अवश्य शेवटपर्यंत पहा. आणि अशीच भगवद्गीतेचा जो अध्याय आहे पुढचा आम्ही प्रत्येक रविवारी या ठिकाणी टाकणार आहे बघा. प्रत्येक रविवारी 18 अध्याय, पहिला अध्याय झाला तर दुसरा अध्याय पुढच्या रविवारी. जीवन जगावं कसं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या गीतेमध्ये बघा मिळणार आहे आपल्याला. त्यासाठी अनमोल असे विचार अमृताप्रमाणे आहेत, आपण नक्की ऐका. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.